नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. काल जो प्रकार घडला वाल्मिक कराडला जेव्हा बीड न्यायालयात हजर करण्यात आलं, तेव्हा वाल्मिक कराडचे जे समर्थक होते ते मोठमोठ्याने घोषणा देत होते, समर्थन करत होते वाल्मिक कराडचं आणि न्याय मागत होते. याच्या विरुद्ध खरं तर न्याय हा जी देशमुख कुटुंबीय त्यांना मिळाला पाहिजे आणि जनता हीच माग करते. हाच प्रश्न सरकारपुढे उपस्थित होतोय. तत्पूर्वी जी काही घटना घडली आहे, ज्या काही गोष्टी घडल्या काल न्यायालयामध्ये, त्या सविस्तर आपण बघणार आहोत. आणि जसं की काल वाल्मिक कराडला न्यायालयात नेण्यात आलं आणि 15 दिवसाची कस्टडी होती. तर त्यामध्ये अजून 7 दिवसाची वाढ कशी झाली? तर झालं असं की कोर्टामध्ये न्यायालय पोलिसांनी जेव्हा अजून 7 दिवसाची कस्टडी मागितली, त्यावेळेस न्यायालयाने विचारलं की तुम्ही कोणत्या बेसवर अजून 7 दिवसाची कस्टडी मागताय? तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? त्यावर पोलिसांनी सांगितले की विष्णू चाटेने जबाब दिलेला आहे की माझ्या फोनवरूनच वाल्मिक कराडने संतोष घुलेला स्पष्ट संकेत दिलेले होते की संतोष देशमुखला मारण्याचे स्पष्ट संकेत त्यामध्ये दिलेले होते आणि ती जी ऑडिओ आहे ती पोलिसांच्या हाती लागलेली आहे. त्यामुळे नक्कीच वाल्मिक कराड यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते आणि त्यामुळे न्यायालयाने त्यांना 7 दिवसाची पोलीस कस्टडी अजून वाढवून दिलेली आहे. तर या सर्व गोष्टी कशा घडल्या? तर आपल्या सर्वांना माहिती की 9 तारखेला म्हणजे 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या होते आणि ही हत्या केवळ आणि केवळ खंडणी प्रकरणामुळे होती. खंडणी होती 2 करोड रुपयाची. जसं की बीडमध्ये एक कंपनी येत होती आणि त्या कंपनीच्या ओपनिंगसाठी ती कंपनी तिथे यावं म्हणून कंपनीकडून 2 करोड रुपयाची मागणी ही करण्यात आलेली होती. त्यामध्ये संशयित जे आहेत ते वाल्मिक कराड आहेत आणि त्यांना जो विरोध करणारे होते ते सरपंच संतोष देशमुख होते. संतोष देशमुख यामध्ये आड आल्यामुळं त्यांनी संतोष देशमुखला संपवलं असा संशय पोलिसांना येत आहे. त्या संदर्भातली ती सखोल चौकशी पोलीस करत आहेत. परंतु जो कृष्णा आंधळे जो मुख्य आरोपी आहे तो अजून पण फरार आहे आणि पोलिसांच्या ताब्यात नाही आहे. ही निष्क्रियता पोलिसांची आता दिसून येत आहे. अनेक माध्यमांनी अनेक दिग्गजांनी असं सांगितलं की इतका दिवस फरार असल्यावर नक्कीच पुरावे नष्ट केले असावेत आणि 9 तारखेला जसं की 3 ते 6 मध्ये संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं आणि 6 वाजता एका गावाच्या वेशीवर त्यांचा मृतदेह सोडण्यात आला. तरी हे 7 लोक कोण होते? 7 लोकांमध्ये आपल्या सर्वांना माहिती 7 लोक कोण कोण आहेत. परंतु ज्यावेळेस 3 ते 6 मध्ये हे अपहरण करण्यात आलं, त्यामध्ये 3:20 ते 3:30 म्हणजे 10 मिनिटं जे झालेलं आहे ते संभाषण विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड यांनी संतोष घुलेशी संवाद केलेला आहे आणि स्पष्ट संकेत यामध्ये दिलेले आहे आणि त्यानंतरच अशी घटना झालेली आहे. म्हणून पोलिसांना हा पुरावा सापडलेला आहे आणि याच्या पुढचेही पुरावे पोलीस सापडत आहेत. ती जे 10 मिनिटं होते त्या 10 मिनिटांमध्ये खूप काही रहस्य दडलेलं आहे आणि या 6-7 जणांनी मिळून संतोष देशमुखांचं अपहरण करून निर्गुण हत्या केली. जबरदस्त म्हणजे असा विचार पण कोणी करू शकत नाही अशी हत्या त्यांची केलेली आहे. या हत्या झाल्यानंतर एकंदरीत पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि त्यानंतर वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं आणि वाल्मिक कराडांचं नाव समोर आल्यानंतर वाल्मिक कराड यांचे समर्थक म्हणजे जे काही चमचे असतील त्यांनी बीड न्यायालयामध्ये
एकंदरीत गर्दी केली, तिथे पोलीस कोणालाही येऊन देत नव्हते. त्या ठिकाणी हे समर्थक आले कसे? त्यांनी घोषणा दिल्या कशा? सगळ्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. आणि मीडियाशी वार्तालाप करताना म्हणतात की वाल्मिक कराड निर्दोष आहे. निर्दोष आहे तर हा ऑडिओ कुठून आला? पोलिसांच्या ताब्यात एवढ्या गोष्टी कुठून लागल्या? आणि त्याचबरोबर खरं तर या सगळ्या समर्थकांनी एक जातीचं नाव त्याला दिलेलं आहे. म्हणजे जात-पात एक जातीमध्ये युद्ध करण्याचं यांचं संकेत आहे, यांचं गूढ षडयंत्र आहे, यातून दिसतंय. गुन्हेगारीला कोणतीही जात नसते, गुन्हेगारीच असते. परंतु हे कार्यकर्ते त्याला एका जातीपातीचं नाव देऊन आपसात संघर्ष करण्याचा यांचा डाव आहे. परंतु जे हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्कीच सावध राहा. अशा गुन्हेगारीला कोणीही पाठीला घालू नका, कारण प्रत्येकाचं कुटुंब आहे, प्रत्येकाची फॅमिली आहे. जर याला आपण पाठिंबा देत असाल तर निश्चितच अशी वेळ प्रत्येकावर येत असते. म्हणून कोणीही या गुन्हेगारीला पाठीशी घालू नये. आणि निश्चितच धनंजय देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, कारण न्यायच त्यांचा एकमेव आधार राहिलेला आहे जीवनाचा. कारण याआधी पण त्यांनी आत्मदानाचा प्रयत्न केला, परंतु सगळ्या लोकांनी त्यांना रोखलं आणि त्यांची समजूत घातल्यानंतर ते या गोष्टीपासून दूर गेलेले आहेत. आणि केवळ न्यायपालिकेवर त्यांचा विश्वास आहे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आणि जनतेच्या माध्यमातून सरकारपुढे एकच विनंती आहे की कुठेतरी न्याय मिळावा आणि या गुन्हेगारीला आळा बसवावा, हीच विनंती आपण सर्वजण सरकारला करूया. आणि नक्कीच हा जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात तर आपण पण या समर्थनार्थ कमेंट करा. खरा न्याय कोणाला मिळाला पाहिजे हे आपण कमेंटमध्ये नक्की राईट करा, लिहा. तत्पूर्वी एवढेच, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काही अपडेट्स नक्की येतील, त्या तुम्हाला सांगण्यात येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.